महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। भारतातील पॅकेजिंग उद्योगामध्ये सर्वसमावेशक वृद्धीची, ग्रामीण संपन्नता निर्माण करण्याची तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे। पॅकेजिंगला उद्योगाने महिला बचत गटाच्या उत्पादनांना, ग्रामीण कारागिरांच्या हस्तकलेला तसेच आदिवासींनी तयार केलेल्या वनोपजावर आधारित वस्तूंना बाजारपेठेत सक्षम बनवण्यास मदत केल्यास या वर्गाची आर्थिक उन्नती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले। भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मुख्यालयात पार पडले। त्याप्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्र मत्स्योद्योग, दुग्ध व्यवसाय व फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे। संत्री, द्राक्ष, केळी, चिकू, अल्फॉन्सो आंबे यासारखी फळे येथे मोठ्या प्रमाणात होतात। मात्र अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग अभावी अंदाजे 30% फळे व भाज्या वाया जातात। पॅकेजिंग क्षेत्राने नवीनतम डिझाइन आणि तांत्रिक ज्ञानाच्या मदतीने ही नासाडी थांबवण्यासाठी तसेच फळांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही विद्यासागर राव यांनी केले। भारतीय पॅकेजिंग संस्थेने राज्यातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये देखील आपले अभ्यासक्रम सुरू करावे, तसेच किरकोळ विक्रेते व दुकानदार यांना स्थानिक भाषेत पॅकेजिंग बाबत महत्त्वाची माहिती द्यावी, अशी सूचना देखील राज्यपालांनी यावेळी केली। भारतीय पॅकेजिंग उद्योगाने परवडण्यायोग्य गुणवत्तापूर्ण पॅकेजिंग निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी केले। पुढील 50 वर्षांमध्ये भारत संपूर्ण विकसित राष्ट्र असेल, असा सार्थ विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला। भुसावळ शहरातील वाढत्या तापमानामुळे वीज पुरवठ्यावर ताण येत आहे। त्यातच कमी क्षमतेच्या वीज उपकेंद्रामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो। शुक्रवारी भुसावळ शहरात दिवसभर वारंवार वीज पुरवठा खंडितच होत होता। त्यातच 8 वाजता वीज पुरवठा खंडित झाल्याने उष्णतेने त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी नाटा 33/11 केबी उपकेंद्राची तोडफोड केली। लाईन ओव्हरलोड होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता। मात्र नागरिकांनी वीज केंद्रातील बॅटरीची तोडफोड केल्याने अद्याप वीज पुरवठा सुरळीत करता आला नसल्याचे अधिकारी सांगतात। मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक नागरिकांनी कार्यालयात फोन केला। कार्यालयाचा फोन बंद येत असल्याने नागरिकांच्या भावना तीव्र होऊन त्यातूनच तोडफोड झाल्याचा उद्रेक झाला। घटनेची पाहणी करण्याकरिता आलेल्या दडगाव झोनच्या अधिकाऱ्यांना ग्राहकांनी जाब विचारला असता स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे आपल्या कामाचा व्याप कमी होतोय, कामात कसूर करतात, असे ग्राहकांचे म्हणणे आहे। कंप्लेंट करो, फोन उठाते नहीं, जवाब देते नहीं। कंप्लेंट सेंटर पे फोन करो, वो लेडीज के हाथ में फोन देते। अभी वानखेड़े साहब के मोबाइल पे फोन लगा, उन्होंने ऑपरेटर के हाथ में फोन दे दिया। सिर्फ गवर्नमेंट से पगार चाहिए, कंज्यूमर ने बिल भरना चाहिए, बिल नहीं भरा तो हम डिस्कनेक्ट करेंगे, ये दमदाटिया देने का काम है। उसके बाद में हमको कोई काम करने का जरूरत नहीं। रात को वानखेड़े साहब को मैं बोला, साहब मला मोर्चा लाना क्या लेके आओ, बोले मेरी ट्रांसफर करा दो। उन्हें ट्रांसफर करा दो, उनको छुट्टी चाहिए। तर एक म्हणजे असं साकेगावचं एक फिटर चालू करायचं, हे एक बंद करायचं, नंतर हे चालू केल्यानंतर ते बंद करायचं, थोडं अल्टरनेट चालू होतं ओव्हरलोडमुळे। ते तर थोडं ते बंद असल्यामुळे मग लोकांनी इथं रात्री 12 वाजता येऊन तोडफोड केली। समजा सबस्टेशनमध्ये आमचा जो बॅटरी सेट आहे तर तो खाली आपटून फेकला, त्याच्यामुळे ते बॅटऱ्या तुटल्या आणि बॅटरीमुळे सबस्टेशन चालू शकत नाही आमचं, कारण बॅटरी म्हणजे हार्ट आहे सबस्टेशनचं, त्यामुळे ते बॅटऱ्या हे झाल्यामुळे सबस्टेशन चालू करता येत नाही। अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यास आमदार रमेश कदम हे जबाबदार असून ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचं हित जोपासण्यासाठीच, पक्षाला मोठं करण्यासाठीच त्यांनी हा घोटाळा केला। आपण सारे भाऊ मिळून खाऊ, त्यांची संस्कृती असल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पंढरपूरमध्ये केला आहे। त्यावर कंट्रोल आहे। मंत्रालयातल्या एका उपसचिवाची देखील देखरेख करण्यासाठी या 5 महामंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। परंतु जाणीवपूर्वक श्रेष्ठींनीच, वरिष्ठांनीच या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे। हा जो 80 कोटीचा घोटाळा झालेला आहे, यामध्ये रमेश कदम यांचे PA विजय कसबे यांच्या भगिनी सुषमा कसबे या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर मैत्रेय शुगर अलायन्स कंपनीचे मालक हे आमदार साहेबांचे PA विजय कसबे हे 100 कोटीचे मालक असताना पुन्हा बहिणीनं केवळ 1-2 कोटीसाठी असं मन घालणं हे योग्य नव्हतं। त्याचबरोबर मंडळाच्या पैशातून
ज्या वेळेला ते मंडळाच्या पैशावर आमदार कदम हे डाका घालतात, दरोडा घालतात, त्यावेळेला समाजातले लोक त्यांना डाकू म्हणून ओळखतात. पण त्या चोरलेल्या पैशातून जेव्हा ते पाणी, रस्ते लोकांना देतात आणि कार्यकर्त्याला पैसे वाटतात, तेव्हा आमचा मोहोळ तालुका त्यांचं साधू म्हणून स्वागत करतो. या परिस्थितीमध्ये हे चोरलेले 250 कोटी जर माझ्या मायबहिणीला मिळाले असते आणि आमदारांना गरिबाच्या ताटात माती कालवली नसती, तर 50,000 कुटुंबाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा पैसा उपलब्ध झाला असता, लोकांना न्याय मिळाला असता. मुख्यमंत्री साथ देत आहेत, मी सगळी माहिती सादर केलेली आहे, पण प्रशासन साथ देईल किंवा मध्येच कधीतरी एखादी बैठक होईल बिहाइंड दी कर्टन आणि हे सगळंच थांबेल, काही सांगता येत नाही. थोडंसं भारतीय जनता पक्ष अडचणीत आहे. अशा वेळेला गरिबांच्या कल्याणासाठी हे सरकार टिकलं पाहिजे म्हणून राष्ट्रवादी प्रयत्न करते. दुबळ्यांच्यासाठी पुरोगामी राज्याचा हा चेहरा कायम राहिला पाहिजे या दृष्टीनं राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये ते दोघं काय निर्णय घेणार आहेत हे माझ्यासारख्या पडक्यावाड्याच्या मालकानं त्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. भौतिक सुखाच्या कोणत्याही वस्तूची मागणी न करता ग्रामीण भागात राहणाऱ्या उपवर मुलीनं आंधण म्हणून तयार शौचालय अर्थात रेडीमेड शौचालय मिळावे असा आग्रह धरून स्वच्छतेचा आदर्श घालून दिलाय. तिचा या स्तुत्य पायंडाला कुटुंबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलाय. तिच्या आंधणात रेडीमेड शौचालय देण्याचा निर्णय घेतला व तिचा लग्न सोहळा 15 मे रोजी अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील नया अंदोरा येथे झालाय. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जहा सोच वहा शौचालय हे घोषवाक्य आचरणात आणणाऱ्या या उपवर मुलीचे नाव आहे चौताली दिलीप गाडके. केंद्र सरकारतर्फे सध्या स्वच्छ भारत मिशन राबवण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास न बसता शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका महिलेने सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधले होते. हे स्फूर्तीदायक उदाहरण ताजे असतानाच आता आंधणात रेडीमेड शौचालय मिळण्यासाठी मुलींना आग्रह धरल्याचे समोर आले. दिलीप गाडके यांच्या चैताली या मुलीचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मोजेर येथील कृष्णकुमार माकोडे यांच्याशी संपन्न झाला. ॲक्च्युली आम्ही रेडीमेड शौचालय बनवतो आणि या मुलींच्या मौसाजीकडून जेव्हा आम्हाला कळलं किंवा त्यांची अशी कल्पना आहे की आम्ही लग्नात यांना टॉयलेट शौचालय भेट द्यायचं आहे, तेव्हा मला सुद्धा हा आगळा वेगळा विषय वाटला आणि आम्ही विचार केला की हे तर फार चांगली गोष्ट होत आहे, मग असं व्हायला पाहिजे म्हणून माझं काहीतरी यात योगदान पाहिजे असं समजून मग आम्ही सुद्धा सबसिडाईज रेटमध्ये हे टॉयलेट उपलब्ध केलं. 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या चैताली गाडके हिला स्वच्छतेचे धडे घरातूनच मिळाले होते. गाडके कुटुंबियांच्या घरी शौचालय आहे. तिच्या मावस बहिणीच्या घरीही शौचालय, मामाकडे सुद्धा शौचालय, पण ज्यांच्यासोबत तिचा विवाह होणार आहे त्यांच्याकडे शौचालय नाही. त्यामुळे लग्नात टीव्ही, फ्रीज यासारख्या भौतिक वस्तूंची मागणी न करता स्वच्छतेप्रती जागरूक असलेल्या चैतालीने आंधणात रेडीमेड शौचालय मिळावे यासाठी खास आग्रह धरला होता. तिचे मावसा असलेले गजानन नाडे यांनी तिला रेडीमेड शौचालय आंधणात देण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो तिला भेट म्हणून दिला सुद्धा. यामुळे चैताली खूप आनंदात आहे. गेली अनेक वर्षे शासन करोडो रुपये खर्च करूनही हागणदारी मुक्त भारत होत नाही. यालाच अपवाद ठरत एका शेतकऱ्याच्या मुलीने हा अपवाद केलाय. गावात छोटंसं घर, जे घर पाहिल्यावर असं वाटणार नाही की याच घरातली मुलगी एक आदर्श ठरेल. घरी शौचालय आहे, माझ्या नातलगांकडेही आहे, मग माझ्या सासरी का नसावे. ही धारणा ठेवत ज्या हातांनी कन्यादान करणार त्याच हातांनी रोगांपासून दूर राहण्यासाठी शौचालय सुद्धा भेट द्या अशी आग्रही मागणी करणारी ही भारतातली कदाचित पहिली नववधू असावी. माझ्या गावामध्ये जवळपास बरेचसे संडास आम्ही आतापर्यंत केलेले आहेत आणि याच्यापुढे माझा एक असा निर्धार आहे किंवा या मुलीने जो निर्धार माझ्या गावातल्या मुलींनी हे केला हा खरोखरच देशासाठी कौतुकास्पद आहे आणि याच्यापुढे माझं गाव मी 100% हागण मुक्त करण्याचे मी 100% प्रयत्न करणार आहे. तर माझ्या लहानपणापासून माझ्या डोक्यात विचार होता की बाहेर जाणं शिकण्यासाठी योग्य नाही आहे म्हणून मी शौचालयाची मागणी केली. मला काल ज्यावेळेस सर्वप्रथम ही माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही प्रशासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी वारंवार लोकांमध्ये हा मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद जो मिळत नव्हता तो ह्या अशा प्रकरणामुळे अतिशय अभिनव उपक्रम आहे हा की ह्या चैताली ताईच्या समजा ह्या एका निर्णयामुळे समाजामध्ये हा मेसेज अगदी
तत्काळ पसरायला मदत होईल आणि जेणेकरून आमचं प्रशासनाचं जे काम आहे त्याचा फार मोठा हा भार आमच्यावरचा कमी करण्याचा या ताईमुळे आम्हाला तिचा फायदा झाला आहे. आणि आता एक इंटरेस्टिंग बातमी. लगान चित्रपटातील क्रिकेट सामन्याचा शेवटचा क्षण खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमिकांना पाहायला मिळाला. तो योग म्हणजे शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स आणि सनरायझर्स यांच्यातील सामन्यातला शेवट होय. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 2 चेंडूत 4 धावांची आवश्यकता असताना विराट कोहलीनं गगनचुंबी शॉट मारला खरा. तो सीमारेषेवर तैनात असलेल्या डेव्हिड वॉर्नरनं तो लिलिया टिपला. मात्र अतिउत्साहाच्या भरात विजय साजरा करण्याच्या नादात त्याचा पाय सीमारेषेला लागला आणि हैदराबादच्या विजय उत्सवावर शोककळा पसरली. विराट कोहलीनं मारलेल्या उत्तुंग फटक्याचा झेल घेऊन क्षेत्ररक्षक वॉर्नर सरळ सीमारेषेवरच उभा ठाकला. विराट कोहलीनं मारलेल्या उत्तुंग फटक्याचा झेल घेऊन क्षेत्ररक्षक वॉर्नर सरळ सीमारेषेवरच उभा ठाकला. हृदयाचे ठोके चुकविणारा हा क्षण पंचांना देखील बुचकाळ्यात टाकणारा होता. IPL T20 क्रिकेट स्पर्धेतील पावसामुळे खोडंबलेल्या बँगलोर आणि हैदराबाद यांच्यातील साखळी सामन्यात शुक्रवारी कोहली आणि गेल यांची तुफाने खडीनं गाजला. RCBने 5.5 षटकामध्ये 4 विकेटच्या बदल्यात 83 धावा घेत विजय नोंदवला. RCBला 6 षटकांमध्ये 81 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. विराट कोहलीनं 19 चेंडूंमध्ये नाबाद 44 धावा ठोकल्या. कोहली आणि गेल यांच्या खेळाच्या जोरावर हैदराबादला शुक्रवारी धोबी पछाड दिली. या विजयाबरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची IPL 8च्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा या मोसमातील हा 7वा विजय ठरला. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.